समर्पिता. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. परमहंस सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ. परमार्थाच्या इतिहासातलं गौरीशंकर गाठलेलं एक अलौकिक, परमपावन आणि प्रेममय व्यक्तिमत्व. आदिनाथ श्री शंकरांपासून ते ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि ज्ञानोबा माऊलींपासून ते थेट पावसच्या स्वामी स्वरूपानंदांपर्यंत अखंडितपणे चालत आलेल्या नाथ संप्रदायाचे स्वामी माधवनाथ उत्तराधिकारी होते. पूजनीय स्वामी माधवनाथ तथा श्रीयुत माधव विष्णू उर्फ बाळासाहेब वाकडे यांचा जन्म सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकबन या लहानशा खेडेगावात दिनांक 1 ऑक्टोबर 1917 रोजी झाला. त्यांच्या मातोश्री सौ राधाबाई आणि वडील श्री विष्णुपंत यांच्याकडून सहजच त्यांना ईश्वरनिष्ठेचा आणि आदर्शवादाचा वारसा प्राप्त झाला. त्यांच्या जीवनात बालपणापासूनच युक्त आहार विहार आणि नियमित व्यायाम यांना महत्त्वाचं स्थान होतं. गावातील मित्रमंडळींना कुसंस्कारांपासून परावृत्त करून त्यांना शिक्षणाकडे वळवण्याच्या धडपडीतून बाळासाहेबांचे नेतृत्व गुण प्रगट होत असत. मॅट्रिकपर्यंतचं त्यांचं शिक्षण जन्मग्राम, कोकबन, मुरुड आणि ठाणे अशा 3 ठिकाणी झालं. किशोरवयात भगवद्गीता त्यांच्या हातात आली ती कायमचीच. गावोगाव फिरून गीतेवर निरूपण करीत आपण जीवन व्यतीत करावं असं मुलखावेगळं ध्येय त्या कोवळ्या वयात बाळासाहेबांच्या मनात उपजलं. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या नेत्यांचा तेजस्वी राष्ट्रवाद आणि गीतेचा ध्यास या 2 विचारधारांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला देशभक्ती आणि देवभक्ती या दोन्हींचा साज चढवला. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर 20व्या वर्षी प्रपंचाची जबाबदारी त्यांच्या माथ्यावर आली. सामान्यतः कोकणातील मंडळी उदरनिर्वाहासाठी मुंबईची वाट धरत आणि तिथंच चाकरमाने बनून राहत. परंतु बाळासाहेबांनी आपल्या जीवनाची वाट बुद्धिपुरस्सर वेगळी निवडली. आई आणि बहिणीला घेऊन 1937 साली त्यांनी मुंबईऐवजी थेट पुणं गाठलं. प्रचंड परिश्रम करून पुण्यात आपला शिवणकामाचा व्यवसाय उभा केला. त्यातूनच कापड दुकानदारी सुरू करून त्यांनी ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या नावाचं दुकान थाटलं. दरम्यान त्यांचा विवाह त्यांची कोकबनमधील बालमैत्रीण सरोजिनी तेंडुलकर हिच्याशी झाला. पूजनीय बाळासाहेब आणि सौ सरोजिनी तथा सरलाताई यांनी अत्यंत कष्टानं संसाराची घडी बसवली. सुरुवातीची काही वर्ष दिवसाचे 18 तास काम करून व्यवसाय नावारूपाला आणला. बाळासाहेबांच्या प्रयत्नांमध्ये सौ सरलाताईंनी एकरूपतेनं साथ दिली. संसारवेली सुफलित होऊन त्यांना 1 पुत्र आणि 3 कन्यारत्नांची प्राप्ती झाली. तथापि केवळ संसारात रमून राहणं हे बाळासाहेबांच्या प्रवृत्तीला मानवणारं नव्हतं. सचोटीनं चालविला संसार आणि आदर्श सुखी संसार यांच्याही पलीकडं असलेल्या आत्मानंदाची तीव्र जिज्ञासा बाळासाहेबांच्या अंतःकरणात जागृत झाली. बालपणीच हाती आलेली भगवद्गीता आणि तरुणपणी गवसलेला दासबोध यांच्या प्रभावानं बाळासाहेबांचं जीवन परमार्थाभिमुख होऊ लागलं. भवभूती, कालिदासादी संस्कृत कवींच्या अभिजात साहित्याचाही व्यासंग त्यांनी मोठ्या आवडीनं केला. त्याच जोडीला पुण्यातील समृद्ध सांस्कृतिक वातावरणाचा लाभही त्यांनी उठवला. हरिभक्तपरायण सोनोपंत दांडेकर आणि केशवराव महाराज देशमुख यांच्यासारखे साक्षेपी कीर्तनकार, राजराजेश्वर शास्त्री द्रविड, बाळशास्त्री हरदासांसारखे ओजस्वी प्रवचनकार, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब खापर्डे यांच्यासारखे भरडे व्याख्याते यासारख्या अनेक महापुरुषांचा चिरस्थायी प्रभाव बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर पडला. त्यांच्या पारमार्थिक प्रेरणा अधिकाधिक प्रखर होत गेल्या. नेमका संसार करत असतानाच
मनानं ते विरक्त होऊ लागले. सन 1958 वयाच्या 41व्या वर्षी अनाहूतपणे त्यांना श्रीमद ज्ञानेश्वरीचं अंतरंग परिशीलन करण्याची प्रेरणा झाली. तेव्हापासूनच ज्ञानेश्वरीवर स्वांत सुखाय निरूपणांना त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी प्रारंभ केला. केवळ स्वतःच्या आनंदासाठी अन्य कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता सुरू झालेल्या या प्रवचनांच्या पहिल्या दिवसापासून अखेरपर्यंत एकनिष्ठ श्रोत्या ठरल्या त्या म्हणजे त्यांच्या पत्नी मातोश्री सौ सरलाताई. आपल्या व्यवसाय आणि सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून रोज रात्री ज्ञानेश्वरी प्रवचन करण्याच्या त्यांच्या उपक्रमाला ज्ञानयज्ञाचं स्वरूप प्राप्त झालं. अत्यंत रसाळ आणि ओघवती निरूपण शैली, ज्ञानेश्वरीचं अंतरंग सोप्या भाषेमध्ये श्रोत्यांना समजावून सांगण्याची हतोटी आणि या ग्रंथातील तत्त्वज्ञानाचा आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेला थेट संबंध यामुळे श्रोते भारावून जाऊ लागले. दररोज नित्यनेमानं येणाऱ्या श्रोत्यांचं प्रबोधन करत राहायचं आणि त्यांना गीता ज्ञानेश्वरीत प्रतिपादन केलेल्या कर्म, भक्ती आणि ध्यान यासाठी प्रवृत्त करायचं असा खटाटोप बाळासाहेबांनी आयुष्यभर अविरतपणे चालवला. ज्ञानेश्वरी वाचन, चिंतन आणि निरूपण यांना पूरक म्हणून उपनिषद, पंचदशी आणि शंकराचार्यांचं वाङ्मय यांचाही अंतरंग अभ्यास बाळासाहेब करीत असत आणि या सर्वांचा परिपाक म्हणून त्यांनी श्वासावर नामसाधना करण्यास सुरुवात केली. रोज पहाटे सातत्यानं तासनतास ते साधना करीत असत आणि त्यातूनच अभाविकपणे त्यांचं सोहम ध्यान सुरू झालं. त्यांच्या निरूपणामधून सहजतेनं जिज्ञासू श्रोत्यांना साधनेची स्फूर्ती मिळू लागली. प्रसिद्धी परांगमुख राहून अंतर्मुखतेनं केलेली निरूपण सेवा, चोख व्यवहार, सगुण भक्तीची उपासना आणि निर्गुणाची ध्यानसाधना या सर्व पैलूंनी बाळासाहेबांचं जीवन मंडित होत गेलं. वारकरी आणि धारकरी दोन्ही संप्रदायांमध्ये बाळासाहेबांच्या संतुलित आणि समन्वयात्मक प्रतिपादनाचा स्वीकार होऊ लागला. पुण्यातील बुद्धिनिष्ठ आणि चोखंदळ वातावरणात प्रभावी प्रवचनकार म्हणून त्यांचा नावलौकिक होत असताना बाळासाहेब मात्र अधिकाधिक अंतर्मुख होत होते. त्यांची वैयक्तिक साधना देखील अधिकाधिक अंतरंग पद्धतीनं होत होती. त्यातच 2 वेळेस त्यांना निर्विकल्प समाधीचीही अनुभूती प्राप्त झाली. ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत आणि तुकोबांची गाथा या संत वाङ्मयात रंगून राहिलेल्या, तसेच ज्ञानदेव आणि समर्थ हेच आपले गुरु आहेत असा भाव ठेवणाऱ्या बाळासाहेबांच्या जीवनात 1968 साली अनपेक्षितपणे सद्गुरू भेटीचा योग आला. श्री बाबा देसाई आणि श्री सत्यदेवानंद सरस्वती यांच्या आग्रहाखातर बाळासाहेब सहकुटुंब पावसचे नाथ संप्रदायी परमहंस स्वामी स्वरूपानंद यांच्या दर्शनासाठी गेले. स्वामी स्वरूपानंदांना त्या काळातील जाणकार मंडळी अत्यंत आदरानं महाराष्ट्राचे रमण महर्षी म्हणत असत. स्वरूपानंद आणि बाळासाहेब वाकडे यांच्यात पहिल्या भेटीपासूनच परस्परांविषयी एक उत्कट प्रेमभाव निर्माण झाला. ज्ञानेश्वरीतील महात्म्यांची वर्णनं स्वामी स्वरूपानंदांच्या रूपानं मूर्तिमंत अवतरल्याची प्रचिती बाळासाहेबांना आली, तर स्वरूपानंदांना बाळासाहेबांच्या रूपानं सांप्रदायिक कार्य पुढं नेऊ शकणारा समर्थ शिष्य प्राप्त झाला. स्वामी स्वरूपानंदांच्या अनुग्रहानंतर बाळासाहेबांच्या प्रवचनांना गुरुनिष्ठेचा, गुरुप्रेमाचा, गुरुसमर्पणाचा एक वेगळाच आयाम प्राप्त झाला. ज्ञानेश्वरीच्या जोडीला दासबोधाचीही प्रवचनं सुरू झाली आणि त्यातूनच त्यांच्या भावी कार्यासाठीचं चिंतन पक्क होत गेलं. सन 1973 स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार बाळासाहेबांना प्रदान केले. स्वामी माधवनाथ असं सांप्रदायिक नामाभिधानही त्यांना दिलं. 15 ऑगस्ट 1974 रोजी स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला. 1975 सालापासून स्वामी माधवनाथांनी नाथ संप्रदायाच्या प्रत्यक्ष कार्यास प्रारंभ केला. सुशिक्षित, सुविद्य तरुणांना भावणारी तर्कशुद्ध विचारसरणी, अत्यंत रसाळ प्रासादिक निरूपण शैली
आणि सोहम ध्यान साधनेची शास्त्रशुद्ध बैठक यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला. येणाऱ्या साधकांवरील त्यांचं निष्काम अहेतुक प्रेम आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून सहज अभिव्यक्त होणारा आत्मबोध यांची त्यांच्या संपर्कात येणाऱ्या साधकांवर अक्षरशः भुरळ पडे. श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ, स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ या 3 पारमार्थिक कार्य करणाऱ्या संस्था स्वामीजींच्या प्रेरणेनं कार्यरत झाल्या. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे, ज्ञानेश्वर दर्शन, अनंत राघवाचा शोध, समर्थांचा सोहमबोध अशा प्रकारची विपुल ग्रंथनिर्मिती त्यांच्याकडून घडली. हजारो प्रवचनं, सत्संग, आनंद यात्रा, ध्यानकेंद्र यांच्या माध्यमातून स्वामीजींनी शुद्ध परमार्थाच्या प्रचार आणि प्रसाराची शिकस्त केली. समाजातील विषमता, भेदभाव आणि विद्वेष यांच्या पलीकडे जाऊन यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर या संत तुकोबांच्या उक्तीनुरूप त्यांनी आबालवृद्ध स्त्री पुरुषांना प्रेमरज्जूंमध्ये गुंफलं. माया अपार्टमेंट्स, अध्यात्म मंगलधाम या सुसज्ज ध्यानकेंद्रांमधून ध्यानधारणा, नामस्मरण आणि अद्वैत ग्रंथातील अक्षर वाङ्मयावर निरूपण यांचा यज्ञ स्वामीजींनी अव्याहत चालवला. संसार आणि परमार्थ हे एकमेकांचे पर्याय नसून ते एकमेकांना पूरक आहे. प्राप्त जन्मातच संसार आणि परमार्थ यांची उत्तम सांगड घालता येते. स्वतःची नित्यकर्मे चोख करत असतानाच ध्याननामादी साधनाही कट्टानं करता येतात. त्यामुळे उत्तरोत्तर जीवन अधिकाधिक उंचीवर नेऊन अखेरीस आत्मदर्शनानं चरम लक्ष गाठता येतं. या प्रकारच्या तेजस्वी विचारांची आश्वासक प्रेरणा स्वतःच्या आदर्श जीवनातून देत त्यांनी हजारो जीवनं घडवली. अवास्तव भौतिकता आणि चंगळवाद यांच्यापासून तरुण पिढीला वाचवायचं असेल तर संतांनी सांगितलेला कर्मप्रवण परमार्थ हाच एकमेव मार्ग आहे, हा त्यांचा संदेश होता. त्यासाठी त्यांनी अहोरात्र देह झिजवला. स्वामी माधवनाथांच्या सहधर्मचारिणी पूजनीय सौ सरला मातोश्री यांनी स्वामीजींना सावलीप्रमाणे साथ दिली. हजारो अनुग्रहितांवर मातेच्या वात्सल्यानं प्रेमाचा वर्षाव केला. प्रत्यही व्यापक होत जाणाऱ्या कार्याला त्याच व्यापकतेनं स्वामीजी आणि सरलाताईंनी आपल्या कवेत घेतलं आणि एका मोठ्या कुटुंबाचं स्वरूप दिलं. सन 1991 वयाच्या 74व्या वर्षी अथक परिश्रमांचा परिणाम होऊन स्वामी माधवनाथांना अर्धांगवायूचा आघात सोसावा लागला. त्यानंतरही खचून न जाता उलट बचेंगे तो और भी लढेंगे या बाण्यानं त्यांनी पुढील 5 वर्ष पारमार्थिक प्रबोधनाचं कार्य केलं. सन 1992 साली त्यांनी डॉक्टर माधव नगरकर आणि श्री मकरंद माधव वझे या 2 सत्शिष्यांना संप्रदायपूर्वक उत्तराधिकार प्रदान केले. त्यांना अनुक्रमे स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ अशी सांप्रदायिक नावंही दिली. देहाच्या विकल अवस्थेतही अखेरपर्यंत निरूपण, सत्संग, अनुग्रह, सोहम ध्यानाचं मार्गदर्शन इत्यादी सर्व उपक्रम अत्यंत निष्ठेने स्वामीजींनी सांभाळले. त्यांचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांना अभिप्रेत असलेला परमार्थाचा मोठा विस्तार त्यांनी घडवला. मंगळवार दिनांक 30 जुलै 1996 या गुरुपौर्णिमेच्या पावनदिनी सकाळी त्यांनी आपला देह सद्गुरूचरणी विसर्जित केला. सुमारे 40 वर्ष भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ स्वतः जगून इतरांना जगायला शिकवणारा, सोहम ध्यानाचं अंतरंग साधकांना उलगडून दाखवणारा, संसार परमार्थरूप करण्याची दुर्मिळ हातोटी लाभलेला हा महात्मा अनंतात विलीन झाला. हरि ओम तत्सत.